नमस्कार. कथासागरच्या 65व्या भागामध्ये आपण आलेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेले काही वार आपण बागुलबुवा आणि चांगुलबुवा याच्यातला झगडा आणि चांगुलबुवा आला रे आला की बागुलबुवा घाबरतो आणि हार घेतो हे बघितलेलं आहे. जसा हा भारत पाकिस्तान एक सांगितला, अनेक उदाहरणं सांगितली, तसं प्रत्येकाच्या स्वतःमध्ये सुद्धा एक चांगुलबुवा आणि एक बागुलबुवा दडलेला असतो. आणि ज्या वेळेला संधी मिळते चांगुलपणाची आणि ती आपण घेतो तेव्हा आपल्यातला बागुलबुवा आहे तो कमी होतो, त्याचा परिणाम कमी होतो, नाहीसा होतो आणि आपल्या चांगुलबुवाला छान दाद मिळते. अशी ही कथा पण परत तशीच आहे. 1971 बांगलादेश मुक्तीसंग्राम ज्याला म्हणतात ती. गेल्या वेळेला आपण विजय कसा मिळाला त्याचा ते बघितलं होतं. आज आणखीन एक बघा की जसं फाळणी झाल्यानंतर पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान हे गेल्याला बघितलं. बांगलादेश मुक्तीसंग्राम हा पूर्वेला सुरू होता, तसं पश्चिमेलाही सगळ्या फ्रंटवर म्हणजे अगदी राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा व जम्मू काश्मीर सगळीकडे फ्रंट उघडलेल्या होत्या. आपण तरी किंवा पाकिस्तानी आणि प्रत्येक ठिकाणी लढाई सुरू होती. जसं आपण पूर्वेला विजय मिळाला तसं पश्चिमेला सुद्धा आपण खूप आत गेलो होतो, खूप आत लाहोरपर्यंत जवळजवळ गेलो होतो आणि अनेक ठिकाणी, एक दोन ठिकाणी जर सोडलं तर बहुतेक ठिकाणी आपल्या फौजेला विजय प्राप्त झालेला होता. अर्थात तिकडे ज्याप्रमाणे माणसं गमावली इकडे पण आपण माणसं गमावली, त्यावेळची ही कथा आहे. आजचा जो आपला नायक आहे त्याचं नाव आहे बलवंत बाखासार असं ह्याचं नाव आहे. खरं तर हा फौजेतला वगैरे कोणी नव्हता बरं का. हा एक साधा रहिवासी फाळणीच्या अगोदर 47च्या अगोदर तो राजस्थानमध्ये जिथे राहत होता तिथे त्याची जमीन जुमला होता. त्याचा काही जमीन जुमला हा पाकिस्तानमध्ये गेला, काही भारतामध्ये आला. फाळणीच्या वेळेला 1947च्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात कत्तल झाली, हिंसा झाली, अनेक लोक मारले गेले, कुटुंबांना पळवून लावलं गेलं, धमकावलं गेलं, मुली पळवल्या गेल्या, बायका नाचवल्या गेल्या, सगळा हाहाकार, घरं जाळली गेली, शेती बळकावली गेली, सगळं झालं. मात्र ह्याचं आपल्या जमिनीवर खूप प्रेम होतं. हा जमीनदार होता, मोठा जमीनदार होता, त्यामुळे त्याला वाटलं की मी इथेच राहतो, मला कोणी काही नाही करायचं. पण तसं काही झालं नाही. त्यालाही खूप त्रास द्यायला तिथल्या पाकिस्तानच्या नागरिकांनी सुरुवात केली आणि मग हा बिचारा एक दिवस सगळी आपली शेती वाडी, प्रचंड मोठं शेत होतं, सगळं विहिरी जे काही असेल ते सगळं पाकिस्तानामध्ये सोडून भारताच्या आश्रयाला आला. भारतात जी काही थोडंफार जमीन जुमला होता, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पहिले प्रधानमंत्री यांनी कसेल त्याची जमीन हा कायदा आणला होता. बिचाऱ्याची इथलीही जमीन सगळी गेली. आपण ज्याला सध्या फॉर्मल एज्युकेशन म्हणतो तसंही ह्याचं फारसं नव्हतं, शाळेत गेलेला नव्हता. जमीनदारी पुरतं त्याला सगळं शेतीचं उत्तम ज्ञान होतं, पण असं तर काही नव्हतं. आणि मग ह्यांनी आता व्यवसायाचा, पोटापाण्याचा व्यवसाय काय करायचा, तर हा उंच धिप्पाड राजपूत, राजपूत शोधावा, मोठ्या मिशा, असा भक्कम, हातात काठी घेऊन सोटा घेऊन चालायचा. दरारा होता सगळा आणि त्या दरारा आणि त्याच्या घरच्या लोकांना पण जमीनदार म्हणजे एक रॉयल राहायची सवय झालेली होती. आता काय उद्योगधंदा करायचा, शिक्षण तर नाही फारसं. मग त्यांनी चक्क चोरट्या व्यापाराला सुरुवात केली. हा कसला तस्करीला सुरुवात केली. सुरुवातीला गांजा, अफू असं काही आणायचं. मग सोन्याच्या तस्करीमध्ये हा घुसला. एवढंच नव्हे तर एकूणच त्याचा सगळा व्यवस्थेवर असा राग होता. मग त्याच्या हातून काही वेळा गुन्हे पण झाले, पोलिसामध्ये तक्रारी दाखल केल्या, पण पोलीससुद्धा ह्याला घाबरायचे, याच्यावर गुन्हा नोंदवून घ्यायचे, पण ह्याला काही करू शकायचं नाही. एवढा दरारा यांनी आपल्या सगळ्या ह्या वागण्यातून तयार केला. एकच होतं की ह्या वाईटपणात सुद्धा, त्याच्यात वाईट बागुलबुवात सुद्धा चांगुलपणा असा होता की तो गरिबांना नाडायचा नाही. श्रीमंतांना त्यांची संपत्ती, त्यांचं बळकावलेलं हे गरिबांना द्यायचा आणि असा हा बलवंत सिंग. आता बघा, आता आपण 71च्या गोष्टीला इथे यांनी भरपूर मदत केली या भागात, ती कशी ती बघूया. तर हा सगळा जो भाग आहे तो बारमेर सेक्टर असं ज्याला म्हणतात ते. मी दाखवलेला नकाशा उलटा येतो म्हणून मी आज दाखवलेला नाही आहे, पण या बारमेर क्षेत्रामध्ये राजस्थानचं वाळवंट आणि त्या ठिकाणी जयपूरचे त्यावेळचे जे महाराजा होते ते स्वतः सैन्यात होते, कर्नल भवानी. त्यांच्याकडे हे रणक्षेत्राचा ताबा दिलेला होता आणि त्यांना कामगिरी अशी सोपवलेली होती की लढाई सुरू झाली की लवकरात लवकर, जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर तुम्हाला बारमेर क्षेत्रामध्ये 100 किलोमीटर आत घुसायचं आहे. आणि छाछरो हे एक तिथलं म्हणजे सुरुवातीला सगळं वाळवंटमध्ये नुसतं वाळवंट, बाकी काही नाही तिथे. एक गवताचं पातं नाही, नुसती वाळू. थंडीचे दिवस, दिवसा तापणारी वाळू, रात्री
गार गार होणारी वाळू. या वाळवंटामध्ये कोणतंही वाहन पटकन जात नाही, कारण घुसतं ते, त्याचे वाळूत पुढे जाऊ शकत नाहीत त्याची चाकं, असा हा सगळा भाग. आणि तिथून त्यांना 100 किलोमीटरवर हे हा जो काही तिथलं त्यांचं जिल्ह्याचं ठिकाण होतं तिथपर्यंत जायचं होतं. तिथून गेल्यानंतर मग अर्थातच पुढे आणखीन लढाई. तिथे एक रेल्वे होती, त्याची वॅगन्स तोडणं, अशी बरीच त्यांना कामं करायची होती. मुळात तो पुढचा भाग आत्ता आपण कव्हर करणार नाही, पण या रो इथपर्यंत हे कसे पोचले, तर त्यांच्या असं लक्षात आलं की तिथल्या रस्ता आणि वाटा आपल्याला खूपशा माहिती नाही आहेत. तर आपण कोणाची मदत घ्यावी, तर ह्या बलवंत सिंग जे आहेत खासार, त्यांची मदत घ्यावी. त्यांनी निरोप दिला की त्या आर्मीच्या ऑफिसमध्ये तुला बोलवलेलं आहे. हे जराशी एक क्षणभर घाबरले, आपले आपलं काय होणार, कारण त्यांना माहिती होतं ना आपण असं काय काय करतोय, तर आर्मीनी आपल्याला अडवलं तर, आपल्यावर खटला केला तर काय करतायत. आणि महाराज, आज जसं शिवाजी महाराजांचे कोणी आपल्याला नातेवाईक दिसले की आपण नम्र होतो ना. आता ते राज्य, शिवाजी महाराजांसारखे राज्य स्वतंत्र राज्य नाही आहे, तरीही शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून त्यांना आजही तेवढाच मान आहे. तसंच हे तर भवानी सिंग, त्यातून कर्नल हे बलवंत सिंग ताबडतोब धावत गेले आणि म्हणाले की नम्र होऊन त्यांच्यासमोर की महाराज काय चुकलं माझं, मी काही मदत करू शकतो का, काही प्रॉब्लेम आहे का. अर्थातच भगवान सिंग म्हणाले नाही, असं काही घाबरू नको, मला तुझी मदत हवी आहे. कारण हा जो काही यांचा व्यवसाय होता, त्या व्यवसायाच्या निमित्ताने हे असंख्य वेळेला, जसं मी आता पार्ल्यात राहते, पार्ला आणि पार्ला स्टेशनला जावं यावं, तसं हे असंख्य वेळेला भारतातून पाकिस्तानमधून भारतात जात असत. तो सगळा एरिया यांना परिचयाचा होता. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की हातावरच्या रेषा जेवढ्या आपल्याला माहिती नाही, तेवढं यांना खाचा कुचा सगळं ह्यांना माहिती होतं. आणि आज तिथपर्यंत जायचं असेल तर ह्याची मदत होण्यासारखी आहे असं ह्या कर्नलना वाटत होतं. त्यांनी त्याला गळ घातली की आम्हाला तू मदत करशील का. ह्याला खूप आनंद झाला, शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढा आनंद झाला. एक तर पाकिस्तानचा राग होताच, आणि मग त्याला ते सगळं, जरी पैशाची समृद्धी आली तरी मनाला झालेली जखम त्याच्या भरून आलेली नव्हती. त्याचे नातेवाईक तिथे मेलेले होते, शेजारी पाजारी मित्र, अनेकांची प्रॉपर्टी गेलेली होती, कोणाच्या बायका पळवल्या गेलेल्या होत्या, आणि ते सगळं दुःख मनामध्ये त्यांनी दडवून ठेवलेलं होतं. रोजच्या आयुष्यामध्ये ते दुःख कवटाळत बसण्याच्या ऐवजी जिवंत आपल्याला जगावंच लागतं. त्याला चांगली संधी मिळाली की चला आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची मला थोडी का होईना या आर्मीमुळे संधी मिळते. तो एका पायावर तयार झाला. त्यांनी सांगितलं की आम्हाला या गावापर्यंत जायचं आहे, तिथपर्यंतचा मार्ग तू दाखवायचास. कारण वाळूमध्ये असं असतं ना की पटकन दिशांचा अंदाज येत नाही. ही सगळी कारवाई आपल्याला रात्री करायची होती, कारण दिवसा अशक्य होतं. एक तर उन्हात वाळू तापते हा एक भाग, पटकन पाकिस्तानला दिसणार हा दुसरा भाग, पाकिस्तानच्या रणगाडे आणि तोफा तिकडे तयार होत्या, त्यांनी आपल्यावर हमला केला असता हा तिसरा भाग, एअर अटॅक करू शकले असते हा चौथा भाग. असे असंख्य कारणं होती. रात्रीचा हल्ला करायचा होता. त्यांनी ह्या सगळी त्याच्याजवळ काय जे होतं, दोघं तिघं एकत्र येऊन सगळा प्लॅन तयार केला आणि रात्र ठरली. कोणती रात्र? ज्या दिवशी लढाईला तोंड फुटेल त्या दिवशी यांनी सुरुवात करायची. 3 तारखेला संध्याकाळी हल्ला झाला आणि पाकिस्तानने हल्ला केल्याबरोबर आपण मध्यरात्री युद्ध जाहीर केलं आणि लगेच यांची सेना बाहेर पडली. यांचा लीडर होता हा बलवंत बखासार. या भवानी सिंहानी त्यांना 2 तुकड्या, प्रत्येक तुकडीबरोबर एक जोंगा म्हणजे आर्मीचं मोठं वाहन असतं ते होतं. काही पलटण होती, ती पलटण उंटावर स्वार झालेली होती. या जोंगाला किंवा त्यांचं जे असतं त्याला सायलेन्सर लावलेले होते. त्याचं दिवे जे असतात ते प्रकाश तो मंद केलेला होता, कोणाला शंका येऊ नये, पटकन डिटेक्ट होऊ नये म्हणून. आणि पुढे काही अंतर ठेवून हा बलवंत स्वतः चालत होता. पाकिस्तानची जी फौज त्या सीमेपलीकडे होती त्यांनी ह्या बलवंतला टिपलं त्यांच्या बायनॅक्युलरमधून, त्यांच्या व्हिजनमधून, नाईट व्हिजनमधून. पण हा बक्सारच येतोय म्हटल्यानंतर त्यांना असं वाटलं, बलवंत येतोय म्हटल्यानंतर त्यांना वाटलं काही नाही, काही हरकत नाही. पण त्यांच्या पाठोपाठ ह्या जोंगा आणि उंटावर, त्या ठिकाणी उंट दळ होतं, त्या उंटावर बसलेले आपले सैनिक हे सगळे ह्या रात्रीच्या वेळेला पुढे निघाले. 100 किलोमीटर आत पाकिस्तानच्या सीमेमध्ये ते घुसले. तेव्हा 6 डिसेंबर म्हणजे केवळ 3-4 रात्रीच्या मध्यात सुरुवात केली. 3, 4, 5 आणि 6ला पहाटे सूर्य उगवता ते तिथे त्या रो त्या गावापर्यंत पोचले सुद्धा. तोपर्यंत 4,000 किलोमीटर एवढा भाग त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेला होता. आणि 100 केडी ही त्यांच्या भारतीय सेनेच्या ताब्यात आलेली होती. अर्थातच सेना, त्याला जसं हे प्राईड मुवमेंट होती तशी या बलवंत सिंगाला पण प्राईड मुवमेंट होती.
खूप त्याला आनंद झाला. त्याच्यानंतर लढाई तर पुढे सुरू राहिली, पण जोपर्यंत शक्य होतं तोपर्यंत या बलवंतसिंहांनी मदत केली. लढाई संपल्यानंतर मी गेल्याच गोष्टीत तुम्हाला सांगितलं की विजय मिळवला, आपल्याला बांगलादेश स्वतंत्र केला आणि केवळ 13 दिवसात आपण इकडेही पश्चिमेला मुसंडी मारलेली होती. आणखीन एक भाग बघा की ह्या सगळ्या कारणामुळे 100 खेडी ताब्यात घेणं, 100 किलोमीटर आत जाणं आणि इतकी एरिया घेतल्यानंतर ह्या कर्नल भवानी सिंगना महावीर चक्र प्रदान करण्यात आलं. महावीर चक्र विजेते कर्नल त्यांनी ह्या बलवंतसिंगचं पण नाव सजेस्ट केलं की त्याला पण आपण काहीतरी सन्मान त्याचा करूया. त्याचा सन्मान केला गेला. शाल, श्रीफळ, आर्मीच्या थाटामध्ये सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं, जय जयकार केला आणि त्याच्यावरचे गुन्हे मागे घेतले. आणि ह्याला तर खूपच आनंद झाला होता. एक पुढच्याला मी एक दुसरी गोष्ट सांगेन, एक ऋषी आणि एक पारधीची. ते तुम्हाला आणखीन ह्या गोष्टीचं महत्त्व तुम्हाला अधिक ठसेल तुमच्या मनावर. म्हणजे आयुष्यभर सुरुवातीला लहानपणाचं खूप चांगलं गेलं, मधल्या काळात काही कारणामुळे हा बागुलबुवा ह्याच्यातला जागा झाला, वाईट वृत्ती जागी झाली म्हणजे अशा करावं लागलं त्याला, व्हॉट एव्हर इट मे बी. पण ते पाप होतं ना, देश तस्करी करणं हे पाप होतं. मात्र ह्याला जेव्हा संधी मिळाल्याबरोबर यांनी चांगुलबुवा याच्यातला जागा झाला. भारत मातेसाठी त्यांनी खूप मोठी सेवा केली, आर्मीला वाट दाखवली. ह्याच्याही जीवाला धोका होता. बाकीचे लोक तर ते युनिफॉर्ममध्ये होते, त्यांना काही झालं असतं तर आर्मीनी त्यांना पेन्शन कॉम्पेन्सेशन मिळालं असतं. याला तर हेही काही नव्हतं, तरीही यांनी मागे पुढे बघितलं नाही. राजाने आदेश दिला आणि माझी मातृभूमी मला हाका मारती आहे, मला धावून गेलंच पाहिजे, असा हा बलवंतसिंग किंवा बलवंत बाखासार 1971च्या लढाईतली ही कथा मला वाटते तुम्हाला नक्की आवडली असेल. आज वेळ आपल्याला कदाचित कमी पडतोय, त्यामुळे मी कविता वाचून दाखवत नाही आहे. पण तुम्हाला पण प्रत्येकाला हे हवं असतं. जेव्हा केव्हा तुम्हाला दुसऱ्याला असं काहीतरी धडा शिकवायची वेळ येते ना, तेव्हा तुम्ही पण तेच करता. आपण पुढच्या वेळेला भेटूया. आय लव्ह यू, विश यू ऑल दी बेस्ट. थँक यू व्हेरी मच. सी यू.